फायनली इतका ट्रेक करून ज्या गडासाठी आलोय तो गड आपल्या मागे आहे. हो, मोरोशीचा भैरवगड. नमस्कार मित्रांनो, मी केतन तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय भटकन टीव्ही केतनमध्ये. बऱ्याच दिवसानंतर आपण आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओसह आपल्याला भेटायला येतोय. आजचा आपला ट्रेक असणार आहे भैरवगडाचा. भैरवगडासाठी आता वाजले 4 आणि मी स्वारगेटवरसाठी निघतोय. स्वारगेटवरनं आपल्याला काही मित्र जॉईन करतात आहे आणि तिथनं आपण पुढे भैरवगडासाठी. तो चला मग स्वारगेटला जाऊया. आत्ताच गाडी पार्क केली आणि स्वारगेटला पोहोचतोय. पुढे हे नटराज चौक आहे. आपले मित्र आले ॲक्च्युली, सो जाऊन त्यांना भेटूयात. ते थांबले आहेत माझ्यासाठी. सो चला भेटूयात त्यांना. आपण 2.5 तासातच हॉटेल भैरवनाथला येऊन पोहोचलो. इथनच आपल्या आजच्या भैरवगडाच्या ट्रेकची सुरुवात होणार होती. चला आता तुम्हाला सगळ्यांची ओळख करून दाखवतो. हा व्हाईट शर्टवाला आकाश, हा रोहन, आदित्य आणि ही सेजल. हे आपल्या आजच्या ट्रेकला आपल्यासोबत असणार आहे. इथनं आपल्याला ऑलमोस्ट 2 ते 2.5 तास लागणार आहे पायथ्यापर्यंत जायला. इथनं जो सिलिंग पॅच आहे तो बघायला मिळेल आपल्याला. त्यापर्यंत इथनं रस्ता 2 तास तरी स्टीप असा असणार आहे. सो बघूयात आता जरा ट्रेक सुरू केलं. पहाटे 3ला तरी ते निघाले. आपल्याला स्वारगेटला ते 5ला मिळाले. सो 5 वाजता आम्ही स्टार्ट केलं आणि 7:30पर्यंत आम्ही पायथ्याला हॉटेलला येऊन पोहोचलो. सो आता 7:30 वाजता आम्ही ट्रेक स्टार्ट केलं आहे. बघूयात आणखी किती वेळ लागतो किती नाही. इथे जायला ट्रेल व्यवस्थित आहे आणि काय सूर्य निघालेला आहे आणि वातावरण पण भारी आहे. आजचं जरा गारवा जाणवतोय वातावरण. बाकी आपला वाटर आहे दादा पुढे जात आहे. हा आपल्याला आजचा राईड असणार आहे गडापर्यंत. गडावर आणखी एक दादा आहे. आपल्यासोबत आज कमरू दादा राहणार होते. त्यांना काम आल्यामुळे त्यांचा भाऊ आहे. सो तो आपल्याला गडाच्या पायथ्यालाच मिळणार आहे. तो प्रॉपर सेटअप लावून ठेवणार आहे. सो आपल्याला आता हार्नेस आणि हेल्मेट दिलं आहे ते आपण कॅरी करतो. आता ते आपल्याला चढताना कामी येईल. जागोजागी रस्ते जरा कन्फ्युजिंग आहे. 2 वाटा आहेत. सो त्यातली कुठली निवडायची ते आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपण दादाला सोबत घेतलं आहे. आणि वरती पण आपल्याला टेक्निकल माणसाची गरज पडते कारण की जो सिलिंग पॅच आहे तुम्हाला दिसणारच आहे पुढे. तिथे आपल्याला गरज पडते. त्यामुळे तुम्हाला यायचं असेल तुम्ही नेक्स्ट टाईम आम्हाला जॉईन करू शकता. माझा ग्रुप आहे नोमॅड सेल्स नावाने. सो आम्ही ट्रेक वगैरे ऑर्गनाईज करतो, ट्रेक्स कॅम्पिंग वगैरे. सो तुम्हाला यायचं असेल नेक्स्ट टाईम भैरवगडमध्ये, नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आहे. सह्याद्री आणि या सह्याद्रीतील दडलेले अनेक रत्न आपण नेहमीच एक्सप्लोअर करत असतो. आपण आज अशाच एका रत्नाला एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. तो म्हणजे मोरोशीचा भैरवगड. दिसायला जरी सुंदर असला तरी देखील सह्याद्रीतील अवघड श्रेणीमध्ये मोजल्या जाणारा हा एक रत्न. मोरोशी हे भैरवगडाचे पायथ्याचे गाव आहे. पुण्यापासून केवळ 135 तर मुंबईपासून 114 किलोमीटर अंतरावर आहे. ऑलमोस्ट 1 आवर जास्त झाला आहे. बट आपली जे चढाई आहे ते आणखी स्टीप आहे. कंटिन्युअसली वरती चढत जावं लागतं आहे. अजून पठार पण नाही आला आहे. जे म्हणतात लोक की अर्ध्या तासात जातात, असं काही नाही आहे. 1 तास झाला आहे तरी आपण सील चढतच आहे. It is my privilege and honor to tattoo tattoo. मी पहिले तर काय करायचं, इम्प्रिंट. You. And this tattoo specialist Aditya Sarurkar from Pune. Tattoo. You can thank me later. Finally
इतका ट्रेक करून ज्या गडासाठी आलोय तो गड आपल्या मागे आहे. मोरोशीचा भैरवगड. या गडाबद्दल आपल्याला फारशी अशी माहिती सापडत नाही, परंतु हा गड मुख्यत्वे माळशेज घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता. एक ऑलमोस्ट आम्ही 1.5 तासाचा ट्रेक केल्यानंतर सपाट पठारावर पोहोचलो होतो. तिथनं आपल्याला हा भैरवगडाचा व्ह्यू दिसतोय. इथनं पुढे सपाटच आहे. एक थोडा पोर्शन आहे तिथे आपल्याला थोडं चढावं लागेल. नंतर आपण पोहोचू पायथ्याला भैरवगडाच्या. फुल स्टीफ चढाई आहे. खूप झालं ॲक्च्युली. गड चढताना इथे आणखी एक पाण्याचा टाका आहे. वरती जाताना तिथे आपण जरा एक्सप्लोर कडनं जाताना आता आपण चढून आलो. ते असे दोन प्रशस्त, दोन नाही एकच असं मोठं पाण्याचा टाका आहे. हे वरती जरा घाण आहे, ते क्लीन केल्यावर स्वच्छ पाणी येईल. तुम्ही पण पाणी पिऊ शकता. एकदम शुद्ध असं नॅचरल वॉटर आहे. भाई बहुत का चल खेलते हुए मौत के कुएं में स्वागत है. रोहन पाटिल और आकाश सारूनकर. एक कदम देख देख के राहते. वरती कुठे चालला? थोडा खालीच ठेव. ये है सत्तू पाउडर. भाई काफी मेहनत का खेल खेलने के बाद फिर से और एक स्टंट करते हुए हमारे जवान जवानीन तो ठीक है. सुख भूल चढताना काय नाही वरती येताना मजा येते. आपण डोक्यावर दोरे ओढू नका पाय. जखमी बाकी नाही आहे रे. फायनली इतका ट्रेक करून आपण या खिंडीत पोहोचलोय. खिंडीतनं आपला आता पुढे रस्ता, पुढे पायऱ्या आहेत आपल्याला चढायला. तो इथनंच आपला आता थ्रिलिंग पॅच सुरू होणार आहे. इथनं पायऱ्या सुरू होतात वरती जायला. मधून घालायचं. तुम्ही छोटा आहे रे. अरे तसं नाही आहे, त्याला मोठा कर ना. हे ना. हा ते पोर्शन मोठं कर, हे पुढे ठेव. हमारे कप्तान रेडी होते हुए. इसने पहले तो हेलमेट पहन दिया, बाद में अभी हार्नेस पहन रहा है. ठीक आहे, झाला लवकर घालून रेडी आहे. कसं नाही तुम्ही केलं नाही झालं ना बरोबर. हो हो हा ओके ना. ओके. पडलं तर लागणार नाही ना. नाही लागणार. आणि शेंडी ते त्या दोरीत घालायची. अशा प्रकारे आम्ही आता ट्रेक स्टार्ट केला. इथनं फिलिंग पॅच स्टार्ट होतो आपला. फॉलो माय ना काय खूप छोट्या छोट्या स्टेप्स आहेत. हे रेडी ठेवा असं. जे 1 फुटापेक्षा कमी अशा स्टेप्स आहेत. चलो गाइस. दादा बसलाय तिथे पायऱ्या तुटलेल्या स्टेप्स आहेत.
इथनं आपल्याला दोरी लावून दिली आहे आणि आपल्याकडे जे आहे ते त्यात अडकवायचं दोरीमध्ये लागली, जेणेकरून आपण तिथे टाकू आणि पडणार नाही, त्यासाठी हे दोरी असते. चला वरती जाऊया. अशा प्रकारे आपल्याला वाकून यावं लागतं या पोर्शनला. बॅग वगैरे असेल तर थोडं वाकूनच यावं लागतं आणि इथने आपल्याला असं वरती जायचं आहे, यावर चढून, आणि बाकीचं पुढे वरती दाखवतो तुम्हाला. पण इथं असल्याने पडणारच ना. खूप हाईट आहे ती, मला तर काय उडी झालं? मार. होते जमते येऊ. अच्छा ते जास्त झालं. अरे होईल ना, जा ना, मी असं अरे होते की इकडे पाहते. चला ते थांबले आहेत म्हणते. चल 1 2 3:30 क्या बात. येऊ. पण इथनं बाहेर निघालोय आणि बाहेर निघालो एक स्पॉट, आणि वरती तिथे दादा थांबलाय, तो तुटलेला स्पॉट आहे, ते पाहिलं तुटले. तो एकेकांना दादा आता वरती पूल करतोय. हे कुठे लावू? हा तो चला मी व्हिडिओ चालू केलाय आता. ते थोडा एक पॅच आहे जो टफेस्ट पॅच आहे. कमरेला जाऊ इथेच ना. ठीक आहे, ते दे. यो आदित्य हाय रोप पकडून इझिली. आदित्य भाई, येस ब्रो. इकडे बघ कसं वाटतंय. Thrilling experience. Nomad trails. Only nomad trails. तुम्हाला दिसतंय की माहित नाही, पण आपल्याला इथे वरती चालायची आहे. काय करणार, 1 फुटापेक्षा कमी डिस्टन्स आहे प्रत्येक स्टेपमध्ये. हा टच कव्हर करून आलोय. आपल्याला नाही असं टाळायचं आहे ते नसते. सो टाकू पुढे बस थोडंसं. थोडं पुढे चढल्यानंतर आपल्याला इथे एक असं प्रशस्त पाण्याचा टाका दिसतो. आम्ही आताच पायऱ्यांचा स्टेप पूर्ण केलाय आणि पुढे आपण जर राईड घेतला तर तिथे परत एक पाण्याचा टाका आहे. तिथे आपले सगळे मित्र थांबले आहेत. सो ते बघूयात आपण. ते ॲक्च्युली एक नाही 2 आहे. हे एक आहे, हे दुसरं आहे. हे दोन्ही याच्यात आता सध्या पाणी नाही, पण हे 2 असे पाण्याचे प्रशस्त असे टाके आहेत. साईड आहे तिथे आपली गाडी आहे. पण या साईडला हॉटेल दिसत नाही असेल ह्या रोडला. अरे ते झाडामध्ये दिसत नाही आपल्या गाडी आहे ना बसायला कारण आपल्याला हे असं आडवं दिसत होतं. आपल्या गाडी उद्या आहे तिथले. काल ना या साईडला पाण्याचं टाकं होतं आणि आपण फिरून वरती चढून लेफ्ट साईडला आलो की आपल्याला गडाच्या माथ्यावर एक पाऊल वाट जाते.
सो आपण आता गडाच्या माथ्यावर आलोय. इथनं आपल्याला कोकण कडा, तारामती पीक, रोहिडा किल्ला व नाण्याचा अंगठ्यापर्यंतचा क्लिअर व्ह्यू दिसतो. नाही दिसत नाण्याचा अंगठा, त्याचे इस्टंट टावरच्या वरती तिकडे तो नाण्याचा अंगठा. आणि या साईडला चिवदन आहे, हे पहाड आहे त्यामुळे दिसत नाही आता. अशा प्रकारे आम्ही भैरवगड किल्ला कंप्लीट केलेला आहे. यानंतर भैरवगड उतरण्याचा थ्रिलिंग व्हिडिओ खास तुमच्यासाठी. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. इथल्या पुढल्या जे पायऱ्या आहे ना ते 1 फुटापेक्षाही खूप कमीच्या आहेत. आपल्याला खूप जपून जावं लागतं इथे. ऍक्च्युअली तुम्हाला दिसतंय नाही दिसत माहित नाही, बट स्टील मी प्रयत्न करतो तुम्हाला दाखवायचा. ओके, दिसणार माहिती. इथपर्यंत आपण आता पायऱ्या उतरलोय आणि आता इथं आपल्याला रॅपल डाऊन व्हायचं. पहिले पायऱ्या करते आधी. दादा किती फूट आहे खाली? 370-80 आहे का? कमीच आहे. अरे आय माहिती काय की यार, चालू कसं पाठवणार आहे? 70-80 ते वा सेफली लँड होशील तू. सेफली लँड? हां, अरे भाई रोहन सेफली लँड बोल रहा. आता काय करू? हा तिथे पकड. कोणता? हा तिकडं. मागे पकड. वेट दे मागे. काय करू? वेट मागे ते पूर्ण. पाय स्प्रेड कर. हात सुटल्यावर मी पडणार नाही ना? नाही पडणार. पाय बेंड नको करू फक्त. तो पाय तुम्ही रोपवर पायात थोडी गॅप ठेव आणि पाय नी बेंड नको करू. खाली जा पाय खाली दे. अरे भाई बरोबर आहे. हा, अरे मागे जा ना, मागे पाय दे. हा, अरे भाई पाय नको बेंड करू, पाय स्ट्रेट ठेव. हो, नी बेंड नको करू. ले डाऊन हो बॅक साईडला. हा, ओके. आणखी जा. इथे जोश मध्ये आदित्य गेला तसं की मी पहिले करतो, पण त्याची इतकी फाटली की तो पुढे जायलाच तयार नव्हता. त्यामुळे मलाच पुढाकार घेऊन सगळ्यांना एक्सप्लेन करून खाली जावं लागलं. मी पण ब्रेक मारू शकतो. तो पण ब्रेक मारू शकतो. हात मागे दुसरं पाहिजे ना पडताना. मग अर्धा रस्ता गेला तू. खाली जाऊन हुक मारतो का? खाली जाऊन हुक मार, मी इकडून येतो. दोऱ्या बांध, दोऱ्या. हडकवड्या पटपट गेला बघ.
उतरताना जर आणखी अवघड पाहिजे आहे जसं गेलो होतो त्याच प्रकारे आपल्याला जायचं आहे. तो जरा उतरताना पण थ्रिलिंग असा अनुभव आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.